मावळमधील कुंडमळा या ठिकाणी काल एक घटना घडली. त्यामध्ये 4 जणांचा जो आहे तो मृत्यू झाला. त्यामध्ये 51 जण जे आहेत ते जखमी झाले. या घटनेनंतर एक ना अनेक प्रश्न जे आहेत आता मावळ तालुक्याच्या पर्यटन स्थळावर जे आहेत ते आता उपस्थित होऊ लागले आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके आपल्यासोबत आहेत. अण्णा, काय सांगाल, कसं पाहता या घटनेकडं? आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून लोणावळा असेल किंवा मावळच्या विविध भागात पर्यटनाला कुठेतरी गालबोट लागताना पाहायला मिळतं. कालची घटना असेल, मागच्या वर्षी लोणावळ्याची घटना असेल, कसं या सगळ्या घटनांकडे पाहता तुम्ही? नक्कीच काल झालेली घटना ही दुःखदायी आहे. परंतु जी घटना ज्या ठिकाणी घडली त्या कुंडमाळ्याच्या परिसरामध्ये काल शनिवार रविवार पावसाचं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि तसेच पर्यटक देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आलेले आपण पाहतोय. पर्यटकांनी त्या परिसरामध्ये यावं, फिरावं, धबधबा किंवा पाणी जे आहे त्याचा आनंद घ्यावा इथपर्यंत पर्यटकांना जाण्याकरता किंवा काही ठिकाणी ते स्पॉट देखील आहेत. परंतु ज्या पुलावरनं काल पर्यटक जाये करत होते किंवा शेकडो पर्यटक त्या पुलावरती उभे होते, त्या पुलावरती जाण्याकरता 2 वर्षापासूनच निर्बंध घालण्यात आलेले होते. 2 वर्षापासून तो पूल बंद होता आणि दोन्ही बाजूला फलक लावून त्या पुलावरती कुणी जाऊ नये अशा पद्धतीनं प्रशासनाने देखील सूचना दिल्या होत्या. परंतु त्या परिसरात जवळपास 3 ते 5 हजार पर्यटक एवढ्या मोठ्या संख्येनं होते. काही पर्यटक पायी पुलावरनं जात होते, तर काहींनी 2 व्हीलर घेऊन त्या संपूर्ण पुलावरती गेले. आपण पाहिलं मधला जो लोखंडी पूल आहे त्या पुलावरती लोड आला आणि तो खचला मधला परिसर आणि त्यातून काही दुर्दैवी अशी घटना घडली. 4 जणांचा त्यामध्ये बळी गेलेला आहे. 5 ते 6 जण ICUमध्ये आहेत, परंतु सगळे आता ते स्टेबल आहेत आणि इतरांना देखील अंडर ऑब्झर्वमध्ये ठेवून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. मागच्या वर्षी त्या ठिकाणी एक नवीन पूल बांधण्यासाठी काहीतरी रक्कम जी आहे ती मंजूर करण्यात आली होती. ही जर मंजूर झालेली रक्कम त्या ठिकाणी वापरत पूल जर उभारला असता तर ही घटना घडली नसती. ह्याला जबाबदार कोण आहे आता? असं नाही आहे. कुठल्याही काम जर मंजूर झालं तर ते पूर्ण व्हायला साधारणतः 2 ते 2.5 वर्ष किमान हा कालावधी जातो आणि पुलाच्या कामाला देखील तेवढाच 3 वर्ष किंवा 2.5 वर्षाचा कालावधी जात असतो. एखादं काम मंजूर झालं तर ते राज्य सरकारच्या माध्यमातून ते बुकलेटमध्ये, ज्याला आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा पुरवणी मागणीत ती मान्यता दिली जाते आणि ती बुकलेटमध्ये छापून येते. ते छापून आलेली रक्कम ह्याच्यावरती नंतर मग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचं इस्टिमेट तयार केलं जातं. इस्टिमेट करत असताना त्या संपूर्ण जागेचं सर्वेक्षण केलं जातं. त्या जागेवरती बोरवेल मारून त्या जमिनीतला किंवा सगळा त्या सॉईलचा डाटा तयार केला जातो आणि त्यातून सगळं स्ट्रक्चरल जे आपण स्टील म्हणा किंवा सिमेंट इतर जे त्यामध्ये लागणारं मटेरियल आहे ते कशा पद्धतीने वापरलं पाहिजे त्याचं संपूर्ण अंदाजपत्रक तयार केलं जातं आणि ते संपूर्ण अंदाजपत्रक त्याची मान्यता पुन्हा राज्य सरकारकडनं मंजुरी घ्यावी लागते आणि त्यानंतरनं टेंडर पब्लिश करून मग जो कोणी टेंडरमध्ये येतील त्यामध्ये सहभागी होतील त्यांना ते टेंडर दिलं जातं आणि त्याची वर्क ऑर्डर दिली जाते. आज शिवसेना नेते संजय राऊतांनी एक ट्विट केले, खिल्ली उडवलेली की 80,000 रुपयात पूल बांधण्याचा एक कागद जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी ट्विट केलं. खिल्ली उडवलेली त्या 80,000च्या रकमेवर. नाही बघा, मुळामध्ये संजय राऊत साहेबांना या घडलेल्या घटनेचं किती गांभीर्य आहे हे मला माहीत नाही, परंतु मी जबाबदारीनं सांगतो 2019ला मी आमदार म्हणून निवडून आलो. तेव्हापासून म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे देखील या पुलाच्या कामाकरता मी मागणी केली. माझ्याकडे आधी त्याचे पत्र आहेत. म्हणजे तेव्हापासून आम्ही दरवर्षी या पुलाच्या कामाकरता निधी मिळावा किंवा तो पूल मंजूर व्हावा अशी सातत्यानं मागणी करत आलो. त्यावेळेला तो पूल मंजूर झाला नाही, ठीक आहे, परंतु नंतरनं महायुतीचं सरकार आल्यावरती त्या पुलाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी मान्यता दिली. दादांनी त्यावरती निधीची तरतूद केली आणि प्रत्यक्षात त्या कामाची सुद्धा वर्क ऑर्डर झाली. आता एका बाजूला आपण या सगळ्या घटनेमध्ये गांभीर्यपूर्वक बघता की चेष्टेनं बघता मला माहीत नाही, कारण काल दुपारी 3 वाजता 3-3:30च्या सुमारास ही घटना घडली आणि त्यानंतरनं आपत्कालीन व्यवस्था मंत्री गिरीश भाऊ हे स्वतः 2 तासामध्ये घटनास्थळी आले. त्यानंतरनं पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील त्या घटनास्थळी आले. अजितदादा फोनवरनं सातत्यानं आम्हाला संपर्कामध्ये होते. मुख्यमंत्री स्वतः फॉलोअपमध्ये होते. मग आपण
मित्र आहात किंवा आपण संबंध आपण सातत्याने एकमेकाशी बोलतो चालतो भेटतो, माझा नंबर त्यांच्याकडे आहे. किमान मला त्यांनी घटनास्थळी काय परिस्थिती आहे किंवा कशी घटना घडली हे फोनवरनं तरी विचारायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी फोनवरनंही विचारलं नाही. ते स्वतः किंवा त्यांचे कुठले नेतेही कालपासून तर आजपर्यंत घटनास्थळी कोणी आले नाही आणि फक्त कागद घ्यायचा आणि काहीतरी मीडियाच्या समोरून सांगायचं, महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करायची, हे त्यांच्यासारख्यांना शोभत नाही. जी घटना काल घडली त्या पुलाकरता किंवा तिथल्या बाजूच्या नव्यानं पूल बांधण्याकरता जे पैसे दिले ते 80,000 रुपये छापून आले. परंतु बुकलेट जर आपण पाहिलं, जे राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाचं बुकलेट असतं त्यामध्ये ती रक्कम त्याच पद्धतीने दिली जाते. म्हणजे जर एखाद्या कामाला 10,000 रुपये छापले तर त्याला मल्टिप्लाय 1,000 केलं जातं, म्हणजे त्याची रक्कम होते 1 कोटी रुपये. तसे या कामाला 80,000 छापले, त्याचे मल्टिप्लाय 1,000 केले, त्याचे झाले 8 कोटी रुपये. म्हणजे फक्त या पुलाच्याच कामाची रक्कम छापलेली नाही आहे. तुम्ही इतर कामं राज्यभरातली बघितले तर तुम्हाला तीच रक्कम तशा पद्धतीने छापलेली मिळेल. त्यामुळे राऊत साहेबांनी उगाच या अशा घटनेची चेष्टा मस्करी करू नये असं मला तरी वाटतं. पैसे देऊन निवडून आलेला आमदार म्हणून तुमचा उल्लेख केला त्यांनी. आता संजय राऊत साहेबांना थोडासा विसर पडला असेल तर मला परत त्या गोष्टीची आठवण करून द्यायला पाहिजे. ज्या वेळेला राज्यसभेची निवडणूक होती 2022 जूनमध्ये, त्यावेळेला संजय राऊत साहेबांना मी स्वतः मतदान केलेलं आहे. आमच्या पक्षाच्या कोट्यामधून मला राऊत साहेबांना मतदान करण्याचा सूचना दिली होती आणि मी त्यांना मतदान केलं होतं. मग त्यांनी काय मला पैसे देऊन मतदान करायला दिलं का? त्यांनी का मी मतदान केलं त्याचे मला पैसे आणून दिले का? त्यामुळे राऊत साहेबांनी अशा गोष्टी आज अशा प्रसंगात तरी काढायला नको आहेत. आणि माझ्या मावळच्या जनतेला पैशामध्ये तोलू नका, नाहीतर माहिती आहे नाहीतर उरले सुरले सगळे मी उद्धव साहेबांचा आदर करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं राऊत साहेबाला मला असं वाटतं की या विषयात जास्त महत्त्व देऊ नये. कॅमेरामन सुशांतसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.